2018 5 सितंबर सुबह 8 बजे मेरे घर 40-50 पुलिस वाले आते हैं, आके संजीव भट्ट को ले जाते हैं। आज 7 साल होने को हुए, मेरे हस्बैंड वापस नहीं आए हैं। की माझ्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांनी 170 धाडी टाकल्या। या 6 वर्षाच्या माझ्या मुलीला कॅडबरी चॉकलेट दिलं त्या महिला अधिकाऱ्यांनी आणि तिची सुद्धा 15-20 मिनिटं चौकशी केली। हिंदी चित्रपटातली एक अभिनेत्री हिच्या बाबतीत सुद्धा माझ्यावर आरोप झाला की अनिल देशमुख ताजमहल हॉटेलमध्ये तिला भेटत होते। इंदिरा गांधींनी जी आणीबाणी जाहीर केली ती देशाची गरज होती असं मी मानतो। संविधानाने दिलेल्या सेक्शन 352(1) हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला, डॉक्टर आंबेडकरांनी देशाला, सरकारला। देशाची अंतर्गत सुरक्षा जेव्हा धोक्यात येईल, अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, देश तोडण्याचे प्रयत्न केले जातील, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संविधानाने दिल्यावरती याला काळा अध्याय म्हणता येणार नाही। मग संविधानाला तुम्ही काळा अध्याय म्हणताय। 1975 मध्ये 25 जून या दिवशी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली आणि या घटनेची आठवण म्हणून सध्या 50शी साजरी केली जाते। आणीबाणीची मोदी सरकारने गेल्या काही वर्षांपासून 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे आत्ता काय घडतं आहे हे विसरून तुम्ही 50 वर्षांपूर्वीच्या जखमा आठवत राहाव्यात, त्याच्याबद्दलच्या वेदना आठवत राहाव्यात, हा त्यांचा प्रयत्न आहे। पण खरोखर जर तुम्हाला आणीबाणीचं सेलिब्रेशन करायचं असेल, आणीबाणीची 50शी साजरी करायची असेल, तर आज मी तुमच्यासमोर काही 3 भाषणं घेऊन येतो आहे आणि ती ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं आणीबाणी तुम्ही साजरी करताय असं तुम्हाला वाटेल। कारण ही आणीबाणी आजच्या काळातली आहे। आजच्या काळात जे लोक भोगतायत आणि जे कदाचित 1975 पेक्षा जास्त भयानक आहे, अशा सगळ्या गोष्टी या 3ही लोकांनी भोगलेल्या आहेत। नुकताच मुंबईमध्ये एक कार्यक्रम झाला, फॅसिस्ट हुकुमशाही विरोधात सभा फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये श्वेता संजीव भट, ज्या IPS संजीव भट यांच्या पत्नी आहेत, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना वक्ते म्हणून बोलवण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर। IPS संजीव भट यांचं प्रकरण खरं तर तुम्ही नीट शोधलं पाहिजे, त्यांच्या बाबतीत काय नेमकं झालं। 2015 मध्ये त्यांना IPS मधून निष्कासित करण्यात आलं आणि ज्या केसेस त्यांच्यावरती टाकण्यात आलेल्या आहेत त्या अगदी दशकभरापूर्वीच्या आहेत। 1990तल्या जुन्या केसेस शोधून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले। गुजरात केडरचे ते IPS होते। 1988 मध्ये IPS ते बनले आणि 2002ची जी गुजरात दंगल होती त्या दंगलीच्या दरम्यान पंतप्रधान मोदींच्या विरोधातली काही वक्तव्य त्यांनी SITच्या समोर दिलेली होती, म्हणून त्यांच्यावरती हा सगळा राग काढला जातोय अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आणि गेल्या 7 वर्षांपासून ते तुरुंगामध्ये आहेत। आत्ता 2024 मध्ये अजून एका गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षा झाली, ते पण प्रकरण 1994च्या आसपासचं आहे। IPS संजीव भट हे मुंबई IIT मध्ये शिकलेले आहेत। MTech ही डिग्री त्यांनी मिळवलेली आहे। इतका उच्च शिक्षित असलेला हा अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याला कशा पद्धतीनं त्रास दिला जातोय, कदाचित संपूर्ण ब्युरोक्रेसीला संदेश देण्यासाठी IPS संजीव भट यांचं हे एक उदाहरण सेट केलं जातंय आणि त्यांच्याबद्दल जे काही घडलेलं आहे त्याची वेदना त्यांच्या पत्नी श्वेता संजीव भट यांच्या भाषणामधनं व्यक्त झालेली आहे। अनिल देशमुख यांनी त्यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांच्यावरती 170 ईडीच्या कारवाया झालेल्या, 170 ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या, ही गोष्ट या भाषणामध्ये सांगितली। कदाचित भाजपचा नेता असता तर हा 170 आकडा आपल्यापर्यंत खूप वेगळ्या पद्धतीनं हॅमर करून पोहोचला असता, पण अनिल देशमुख आहेत त्यामुळं आपल्यापर्यंत हा आकडा जो आहे तो कदाचित नीटपणे पोहोचला देखील नसेल। त्यांच्या 6 वर्षांच्या नातीची सुद्धा चौकशी करण्याचा प्रयत्न झाला,
आणि सगळ्यात पुढची गोष्ट म्हणजे जी त्यांनी या भाषणामध्ये पहिल्यांदाच सांगितली, बॉलिवूडमधल्या एका अभिनेत्रीला हाताशी धरून त्यांच्यावरती काही वेगळे आरोप करण्याचा देखील प्रयत्न झालेला होता. संजय राऊत यांच्या भाषणामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आणीबाणीची वकिली केलेली आहे ती कदाचित काँग्रेसचा सुद्धा कोणी करू शकणार नाही. आणि आजच्या काळातली आणीबाणी ही तेव्हाच्या आणीबाणीपेक्षा किती भयानक आहे हेच त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये दाखवून दिलेलं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला की ही तीनही भाषणं आवर्जून ऐका, केवळ ऐकू नका, अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट्स करा की तुम्हाला या भाषणांबद्दल आणि सध्याच्या आणीबाणीबद्दल काय वाटतं. आणि ही भाषणे ऐकल्यानंतर खरोखर आणीबाणीची 50वी साजरी झालेली आहे की नाही हे तुमचं मत प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब देखील करा. ऐकूयात पहिलं भाषण. नमस्कार. मैं हमेशा मेरा पूरा नाम लेती हूँ, श्वेता संजीव भट्ट, और बड़े गर्व से लेती हूँ. मैं थोड़ी स्वार्थी हूँ, सिर्फ मेरे पति के बारे में बात करने आई हूँ, उनके सामने हुए अन्याय के बारे में बात करने आई हूँ. मैं एक पत्नी की हैसियत से, एक औरत की हैसियत से, एक माँ, एक बेटी की हैसियत से आई हूँ. मैं यहाँ संजीव भट्ट की आवाज़ बन के आई हूँ. पिछले कुछ एक सालों में हम सब ने देखा कि पुलिस डरने लगी, खाकी फीकी होने लगी, एमएलएज एमपी बिकने खरीदने लगे, पुल गिरने लगे, किसी ने जिम्मेदारी नहीं ली, काफ़ी कुछ देखा. मगर ये सब माहौल में भी दो टाइप के लोग हो गए. कुछ एक ऐसे हुए जो बहाव के साथ बहने लगे, जो होता है देखते रहे, कुछ आवाज़ नहीं उठाया, कुछ नहीं किया. मगर कुछ लोग उसमें से ऐसे भी थे, चाहे वो पुलिस ऑफिसर्स हों, एक्टिविस्ट हो, स्टूडेंट्स हो, पॉलिटिशियंस हों, वकील हो, जिन्होंने आवाज़ उठाई, जिन्होंने प्रश्न पूछे, सच को सच कहा, सही को सही कहा. मेरे हस्बैंड संजीव भट्ट उनमें से एक हैं. 2018 5 सितंबर सुबह 8 बजे मेरे घर 40-50 पुलिस वाले आते हैं, आके संजीव भट्ट को ले जाते हैं. आज 7 साल होने को हुए, मेरे हस्बैंड वापस नहीं आए हैं. मैं हर एक कोर्ट, हर एक वकील, हर एक जगह जाती हूँ. ये लड़ाई हम लोग लीगली लड़ रहे हैं, सामने पॉलिटिकली लड़ रहे हैं हमसे. उनके पास पावर है, पैसा है, सभी इंस्टीट्यूशंस उनके कब्जे में है. कोर्ट्स पूरी की पूरी सबवट हो चुकी है. जज डायस पे बैठ के कहते हैं कि मैम आप किसी को भी ले आओ, जजमेंट तो दिल्ली से लिख के आता है. फिर भी इस तरह से भी मैं लड़ती रहती हूँ. रोज़ मायूस होती हूँ, रोज़ हिम्मत इकट्ठा करती हूँ, और रोज़ फिर उसी जोश से आगे क्या करना है, कैसे करना है, सोच के निकल पड़ती हूँ. अगस्त में 2018 में पहली बार इन लोगों ने मेरा आधा घर तोड़ दिया. ये हमारे पुरखों का घर था जिसमें हम लोग रह रहे थे. कंप्लेन का बेस ये बनाया कि पीछे जो रह रहा था, जो हमसे 100 मीटर के ऊपर दूर रह रहे थे बंगले में, उनको हवा नहीं आ रही. ये बेस पे मेरा घर बुलडोज कर दिया उन लोगों ने.
मगर वो शायद पहला केस था बुलडोजिंग का। हम सब चुप रहे उस वक्त। शायद हम सब ने मिल के आवाज़ उठाई होती तो बाकी की कितनों के घर बच गए होंगे, मगर हमने वो नहीं किया। फिर 2018 सितंबर संजीव भट्ट को अरेस्ट करके ले जाते हैं। 32 साल पुराना केस, जो केस ही नहीं था, इनफैक्ट उस पर कुछ भी नहीं है। कस्टोडियल डेथ की बात करते जो डेथ हुई ही नहीं है, कस्टडी में भी नहीं। मेरे हस्बैंड का जुरिस्डिक्शन नहीं, उसने अरेस्ट नहीं किया, उसने इंटरोगेट नहीं किया, उसका कोई लेना देना नहीं उस आदमी से, मगर फिर भी वो केस में एक फर्जी केस खड़ा करके उसको फंसाया गया। पैरेलल दूसरा केस, ऐसा ही फर्जी केस 30 साल पुराना करके फंसाया गया। इसकी कोई लिमिट ही नहीं है। फिर कई बार कोई अच्छे जज आ जाते हैं, हम वो रट में आ जाते हैं। एक बार एक केस हो जाता है, फिर अनलेस एंड अनटिल आपको बेल नहीं मिलती, आप बाहर नहीं निकल सकते हो। 4-4, 6-6 महीने तक हमारी बेल की सुनवाई नहीं होती। 6-8 महीने के बाद सुनवाई होने के बाद 4-4 महीने नतीजे पे बैठे रहते हैं, ऑर्डर नहीं करते हैं। 1 साल निकल जाता है, फिर जाके रिजेक्ट करते हैं। फिर वही प्रोसीजर हम लोग हाई कोर्ट में करते हैं। हाई कोर्ट में भी ऐसे ही खींचातानी, सालों निकल गए, आज 7 साल हो गए। मेरे हस्बैंड को मैं घर नहीं ले पा रही हूँ। रोज सुबह उठ के एक ही बात सोचती हूँ कि ऐसा क्या करूँ, ऐसा कैसे लड़ूँ, ऐसे कौन से वकील को रखूँ कि मैं उसको घर ले आ सकूँ। कुछ नहीं सूझ रहा, मगर फिर भी मैं लड़ती हूँ। मैं कोई मायूसी की बात करने नहीं आई हूँ, ना ही मुझे आप में से किसी की सिंपैथी चाहिए। मैं सिर्फ इतना कहने आई हूँ कि हम जैसे लोग कम हैं, मगर काफ़ी है। अगर हम सब इकट्ठा हो जाए और एक आवाज़ में एकजुट हो के हम लोग लड़ें, सच्चाई के साथ लड़े, सभी जो सच है वो करे, सही है वो करे। जो लड़ाई मेरे हस्बैंड ने शुरू की थी, आज मैं उसको चालू रख रही हूँ। 2002 में राइट्स हुए थे। उस वक्त मेरे हस्बैंड इंटेलिजेंस डिपार्टमेंट के चीफ थे। उस वक्त उन्होंने सभी रिपोर्ट्स SIT को दी थी, सुप्रीम कोर्ट ने जो एक कमिटी नमी थी उसको। उसमें उन्हें पूरा कहा है कि कौन किस तरीके से, कौन अधिकारी, कौन ऑफिसर, क्यों, कैसे जवाबदार था। उसमें नरेंद्र मोदी का भी नाम आता है क्योंकि वो उस वक्त CM थे, आज वो PM हैं। बस रिपोर्ट्स बदल दो, एफिडेविट्स वापस कर दो। संजीव भट्ट ने तब भी कहा था और आज भी वही कहते हैं कि मैं सरेंडर नहीं करूँगा, कॉम्प्रोमाइज इज आउट ऑफ क्वेश्चन। 7 साल के बाद भी वो अभी आज भी कॉम्प्रोमाइज़ के लिए तैयार नहीं है, और शायद इसीलिए मैं उनका नाम गर्व से लेती हूँ हर बार। बस ये छोटी सी बात है मेरी। मैं चाहूँगी कि आप में से जितने लोग हमारे साथ जुड़ सके जुड़े, हमें मदद करें। कोई सुझाव हो तो सुझाव दे, आई एम ऑलवेज ओपन। हम सब साथ होंगे तो मजबूत होंगे, ये बात मैं मानती हूँ बहुत दिल से। आप में से किसी को कोई प्रश्न हो, कुछ पूछना हो, कुछ जानना हो, तो आप प्लीज़ मुझे पूछ सकते हैं। थैंक यू। या ठिकाणी फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी या संस्थेच्या माध्यमातून आयोजित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यात पहिले मी त्यांचं नाव घेईल। त्यांचं आताच आपण जे भाषण ऐकलं त्या श्वेता संजीव भट्ट, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय कुमारजी केतकर साहेब, त्याचबरोबर राज्यसभा सदस्य माननीय संजयजी राऊत, त्याचबरोबर मराठी मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीपजी चव्हाण, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ज्यांनी प्रास्ताविक केलं ते डॉक्टर विवेकजी कोरडे,
आयोजक श्री विजयजी दिवान, आशिषोजी शिर्के, उपस्थित आमचे सचिनजी सावंत, चरणसिंगजी सापरा, बाकी उपस्थित सर्व सन्माननीय मराठी पत्रकार संघाचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम या कार्यक्रमाचं आयोजन फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी या संस्थेने केलं, त्याबद्दल त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी इथे मनपूर्वक अभिनंदन करतो की एका अतिशय महत्त्वाच्या विषयाला त्यांनी ते हात घातला. माननीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत. या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या विषयासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल आयोजकाचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाणांपासून राजकीय सभ्यतेची जी नीती आहे ती उदयास आली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीसुद्धा आपण जर पाहिलेत ती महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींसुद्धा राजकीय प्रगल्भतेचा फार मोठा इतिहास आहे. याचे अनेक उदाहरण त्यानिमित्तानं इथे देता येईल. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक होते 11 वर्ष. ज्या यवतमाळ जिल्ह्यातून ते यायचे त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे अतिशय कट्टर विरोधक जामवंतराव धुटे तिथे होते, आमदार होते आणि आक्रमक वृत्ती त्यांची होती. अशा आक्रमक वृत्तीच्या जामवंतराव धुटेंनी वारंवार त्यावेळेस वसंतराव नाईक मुख्यमंत्र्यांवर टीका केली, पण 11 वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यांनी कधीसुद्धा बदल्याची भावना त्यानिमित्तानं तिथे त्यांच्या मनात आली नाही. आणि म्हणूनच जेव्हा वसंतराव नाईक साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेस जामवंतराव धोटे ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ज्या पद्धतीनं ढसाढसा रडत होते, अशा पद्धतीचं राजकारण आपण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. अनेकदा आपण पाहतो इकडे बाळासाहेब ठाकरे साहेब होते, शरद पवार साहेब आहेत. मला आधी आठवतं जेव्हा शरद पवार साहेबांची कन्या सुप्रियाताई या पहिल्यांदा निवडणुकीसाठी ज्या रिंगणामध्ये पहिल्यांदा उभ्या झाल्या त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वतः शरद पवार साहेबांना फोन केला की तुमची कन्या, आपली कन्या सुप्रिया उभी राहते आणि तुम्ही मला सांगितलं नाही. आमच्या पक्षाकडनं कोणताही उमेदवार या निवडणुकीमध्ये सुप्रियाच्या विरुद्ध राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी घेतली. गोपीनाथ मुंडे साहेब आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ज्येष्ठ नेते होते. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या जागेवर जे बाय इलेक्शन झालं त्यावेळेससुद्धा त्यांची कन्या जेव्हा तिने फॉर्म भरला तेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षातर्फे विरोधामध्ये कोणताही उमेदवार राहणार नाही. अशा प्रकारची राजकीय संस्कृती आपल्या महाराष्ट्राने पाहिली आहे. देशातसुद्धा आपण पाहिलं की नरसिंहराव साहेब नरसिंहराव साहेब जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस पाकिस्ताननी काश्मीरच्या प्रश्नावर मानवाधिकार प्रश्न जो उपस्थित केला होता आणि त्याची चर्चा जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा होती मानवाधिकार आयोगासमोर, त्यावेळेस भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंहराव साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींना तिथे जिनेव्हामध्ये पाठवलं होतं आणि तिथे त्यांनी भारताची बाजू त्यांनी मांडली होती. हे सुद्धा उदाहरण आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा पंडित नेहरूंचं जेव्हा निधन झालं त्यावेळेस विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी होते, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि अटल बिहारी वाजपेयी साहेब सातत्याने पंडित नेहरू टीका करत होते, पण ज्यावेळेस पंडितजी नेहरू यांचं निधन झालं आणि श्रद्धांजली वाहनाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा अटल वाजपेयी साहेबांनी भाषण केलं त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आणि पंडित नेहरूची तुलना त्यांनी श्रीरामाबरोबर केली आणि श्रीरामाबरोबर तुलना केली नाही, पण ते म्हणाले की पंडितजीच्या आयुष्यात वाल्मिकीच्या महाकाव्यातील शुद्ध भावना मला दिसते आणि म्हणून पंडितजीचा जो मृत्यू झाला आहे, एक सूर्यास्त झाला आहे,
पण आता आपल्याला पुढील काळामध्ये भारताला पुढे नेण्यासाठी एक या ताणण्यामध्ये आपल्याला मार्ग आपल्याला शोधावा लागेल. अशा प्रकारची संस्कृती त्यावेळेस भारतातसुद्धा होती. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृतीचा आदर्श हा देशभरात दिला जात होता. पण आता आपण हा प्रवास इतक्या खालच्या स्तरावर आला की केंद्रीय यंत्रणेचा वापर, ईडी CBIचा वापर आपल्या विरोधकांना कशा पद्धतीने नेस्तनाबूत करता येईल अशा पद्धतीची नवीन संस्कृती त्यानिमित्तानं आता जन्माला आली आहे. आणि त्याचे अनेक उदाहरण आपण देशामध्ये त्यानिमित्तानं पाहतो की कशा पद्धतीनं सरकार पाडण्यासाठी सुद्धा या सर्व संस्थेचा वापर त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये होत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत उदाहरण द्यायचं म्हणजे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे, तर काय झालं काय नाही याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. आमच्या शरद पवार साहेबांच्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतसुद्धा काय झालं याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. म्हणजे कशा पद्धतीनं आपल्या राजकीय स्वार्थासाठी राजकीय पक्ष फोडायचे आणि कशा पद्धतीने या संपूर्ण ईडी आणि CBIचा वापर करायचा, या पद्धतीनं संपूर्ण राजकारण महाराष्ट्रातच नाही पण आपल्या संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष आहेत त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे गंगा आणि गंगेमध्ये डुबकी घेतली की सर्व शुद्ध झाले, अशा पद्धतीनं गंगा शुद्धीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये त्या निमित्तानं चालू आहे. आणि हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहता ही सुद्धा आपल्याला कल्पना आहे. इथे या ठिकाणी प्रामुख्याने आज देशामध्ये आपण पाहिलं की अनेक मोठे नेते म्हणजे सोनिया गांधीपासून तर शरद पवार साहेबांना सुद्धा ईडीचा समन्स आला होता. उद्धवजी ठाकरेंच्या सुद्धा आजूबाजूच्या सर्व लोकांना नातेवाईकांना त्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे. सोनियाजी गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल, हेमंत सोरेन असे अनेक नेते आहेत की जे राजकीय विरोधक यांना कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, केजरीवाल दिल्लीचे, अशा पद्धतीनं संपूर्ण राजकारण त्या निमित्तानं इथे चालू आहे. त्याच्यामुळे ईडी आणि CBIचा वापर फक्त आपल्या विरोधकावर कसा करायचा आणि त्यांना कसं नेस्तनाबूत करायचं या पद्धतीची राजनीती त्यांनी चालू आहे. या ठिकाणी श्वेता संजीव भट त्यांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीच्या वेदना त्यांनी इथं व्यक्त केल्या, त्यांच्या वेदना तर आमच्या सर्व लोकांपेक्षा फार तीव्र अशा वेदना आहे. आमच्या तर फार कमी आहे, आमचा तर फार कमी छळ झाला. ज्या पद्धतीनं 7 वर्षापासून तुम्ही सांगताय आणि ते एका कस्टोडियल डेट म्हणजे जुन्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं बदला घेण्याचं काम चालू आहे, त्यांनीसुद्धा आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. इथे संजय राऊत साहेब आहे, नवाब मलिक आहे, आपल्या उदाहरण द्यायचं तर संजय राऊत इथे साहेब आहेच आणि त्यांनासुद्धा कशा पद्धतीनं खोट्या केसमध्ये बसून संजय राऊत साहेब जास्ती बोलतात का, आता प्रभक्त येऊन बोलणारच आहेत ते, संजय राऊत साहेब जास्ती बोलतात का, टीका करतात का आमच्या पक्षावर, त्यांना कशा पद्धतीने फसवता येईल, त्याच्यामुळे एका खोट्या केसमध्ये त्यांना फसवून त्यांना जेलमध्ये टाकलं. नवाब मलिक त्याच प्रकारची परिस्थिती आहे. माझ्या बाबतीतसुद्धा थोडक्यात माझ्यावर जी संपूर्ण प्रसंग आला तो थोडक्यात सांगायचं झालं तर मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना त्यावेळेस मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आणि याची जेव्हा हळूहळू इन्क्वायरी चालू झाली 7-8 दिवसांतर लक्षात आलं की हा जो बॉम्ब ठेवला होता मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये, याचं संपूर्ण प्लॅनिंग पोलीस कमिशनर मुंबईच्या ऑफिसमध्ये झालं. त्यावेळेसचे पोलीस कमिशनर परमवीर सिंग आणि त्याचे सहकारी API सचिन बझे आणि पोलीस कमिशनरच्या ऑफिसचे 4-5 API या सर्वांनी त्याचं प्लॅनिंग करून मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवला. आणि ही जेव्हा बातमी आमच्याकडे आली, माझ्याकडे आणि उद्धवजी ठाकरेच्या मुख्यमंत्री यांच्याकडे आली, त्यावेळेस आम्ही पोलीस आयुक्त मुंबईचे परमवीर सिंग यांची बदली केली आणि त्याला सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. सचिन वजेला सस्पेंड केलं कारण की API असल्यामुळे त्याला लगेच सस्पेंड करता येतं. पोलीस कमिशनर IPS असल्यामुळे त्याला थोडी प्रक्रिया करावी लागते, त्यामुळे त्याला आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई चालू करून त्याला सस्पेंड केलं. आणि या दोघांवर जेव्हा आम्ही गृहमंत्री म्हणून कारवाई केली आणि गृहमंत्री म्हणून अशा पद्धतीची कडक कारवाई केल्यामुळे परमवीर सिंग याला सस्पेंड केल्यामुळे
आणि सचिन म्हणजे याला सुद्धा सस्पेंड केल्यामुळे या दोघांनी माझ्यावर 100 कोटीचा आरोप लावला. 100 कोटीचा माझ्यावर आरोप लावल्यानंतर तिथे नंतर राजकारणातल्या अनेक लोकांनी हस्तक्षेप त्याच्यामध्ये केला. जे कोणते आम्ही विरोधक होते, आता कोणाचं नाव घेणार नाही, पुस्तकामध्ये माझ्या सविस्तर लिहिलेलं आहे. जे कोणी विरोधक होते त्यांनी तिथे हस्तक्षेप केला, त्यांना सहकार्य केलं आणि अशा पद्धतीनं 100 कोटीचा माझ्यावर आरोप केल्यानंतर जेव्हा केस कोर्टात गेली, जस्टिस चांदीवालच्या समोर जेव्हा केस कोर्टात गेली, त्यावेळेस मी कोर्टामध्ये मला बोलावल्यानंतर मी सांगितलं की माझ्यावर ज्यांनी आरोप केला त्या परमवीर सिंगला तुम्ही कोर्टात बोलवा. ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांनी तर खुशीने कोर्टात यायला पाहिजे. त्याला 6 समन्स पाठवले जस्टिस चांदीवालच्या कोर्टाने, पण 6 समन्स पाठवून सुद्धा परमवीर सिंग जो त्यांनी आरोप केला होता त्याचा पुरावा द्यायला तिथे आले नाही. आणि जेव्हा त्याचा परमवीर सिंगचा पकड वॉरंट काढला तेव्हा तो देशातून फरार झाला. आणि तिथून त्यांनी ॲफिडेव्हिट करून पाठवलं की मी जो आरोप केला आहे त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही, असं जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं. मी आतमध्ये, मी जेलमध्ये, ज्यांनी आरोप केले ते फरार, ज्यांनी आरोप केले ते ॲफिडेव्हिट देत आहेत. त्या सचिन वाजेंनी सुद्धा कोर्टामध्ये जस्टिस चांदीवालच्या समोर सांगितलं की हे आरोप सर्व खोटे आहेत. मला त्या निमित्तानं जेलमध्ये टाकण्यात आलं. जेलमध्ये टाकण्यात आल्यानंतर कोर्टामध्ये जसं ताईंनी सांगितलं की कोर्टामध्ये मी बेलसाठी अर्ज केला. 8 महिने माझी बेल लागू दिली नाही. आता बेल कशी नाही लागू दिली, कशी नाही लागायची तुम्हाला माहीत आहे कसं काय? 8 महिने माझी बेल लागू नाही. 5 जजची बदली झाली. म्हणजे एक जज समोर माझी केस गेली की त्यांनी 2 महिने ऐकलं की त्याची बदली. दुसरा जज त्यांनी 3 महिने ऐकले की त्याची बदली. तिसरा जज. आता 5 जज बदलले गेले. 8 महिने माझी कोणती सुनवाई बेलची माझी हायकोर्टामध्ये होत नव्हती. ताई तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीचं. आता कशा सुनवाई होत नाही तुम्हालाही कल्पना येते. 8 महिने माझी सुनवाई झाली नाही. शेवटी मी सुप्रीम कोर्टात गेलो. मी गेलो म्हणजे मी आमच्या मुलांनी आणि मुलींनी जाऊन शरद पवार साहेबांनी सांगितलं की साहेब 8 महिन्यापासून बेल होत नाही. तेव्हा शरद पवार साहेबांनी कपिल सिब्बलला फोन केला आणि कपिल सिब्बलला शरद पवारांनी सांगितलं मी अनिल देशमुख त्याच्या मुलाला आणि मुलीला तुमच्याकडे घेऊन येत आहे. तेव्हा कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं साहेब की मी येऊ नका, मीच तुमच्या घरी येतो. तेव्हा शरद पवार साहेबांनी सांगितलं की माझं काम आहे, मी तुमच्या घरी येणार. आणि असं की माझ्या मुलीला आणि मुलाला घेऊन शरद पवार साहेब स्वतःच्या गाडीमध्ये टाकून कपिल सिब्बलकडे गेले आणि त्यांना सांगितलं की याची 8 महिन्यापासून अनिल देशमुखांची बेल होत नाही, तुम्ही काहीतरी करा. कपिल सिब्बलांनी हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बेल अप्लिकेशन लावली. सुप्रीम कोर्टामध्ये तिथे अर्ज केला आणि आमची जी प्ली होती ती त्यावेळेस चंद्रचूड साहेब तेव्हा त्यावेळेस ते तुमचे सुप्रीम कोर्टचे प्रमुख व्हायचे होते. चंद्रचूड साहेबांकडे कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं की 8 महिन्यापासून याची तारीख लागत नाही आहे, बेल होत नाही आहे. तेव्हा त्यावेळेस चंद्रचूड साहेबांनी आदेश दिला हायकोर्टाला की 8 दिवसाच्या आत अनिल देशमुख यांची केस तुम्ही ऐका, त्यांच्या विरोधकाचं ऐकून घ्या, त्यांची केस ऐकून घ्या आणि 8 दिवसाच्या आत अनिल देशमुखांचा निकाल द्या. आणि अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टनी हायकोर्टाला आदेश दिल्यानंतर माझं हिअरिंग झालं. हिअरिंग झाल्यानंतर रिस्तर माझी बेल झाली आणि माझी बेल त्यावेळेस निजामुद्दीन जामदार साहेब जे हायकोर्ट जज होते त्यांनी त्याची दिली. आणि बेल देत असताना त्यांनी मला मेरिटवर बेल दिली. आणि मेरिटवर बेल देत असताना त्यांनी आपल्या जजमेंटमध्ये लिहिलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्यांचे कोणतेही पुरावे नाही. अनिल देशमुखावर जे आरोप झाले ते ऐकीव माहितीच्या हिअरसेवर झालेत. अशा पद्धतीने त्यांच्या जजमेंटमध्ये त्यांनी आपला जजमेंट दिलं. अशा पद्धतीचा आदेश झाल्यानंतर ईडी परत सुप्रीम कोर्टमध्ये गेली. परत सुप्रीम कोर्टमध्ये अपीलमध्ये गेल्यानंतर तिथे चंद्रचूड साहेबांच्या समोर केस लागली. चंद्रचूड साहेबांनी त्यांची केस फेटाळून लावली. त्याच्यामुळे मी 14 महिन्यानंतर जेलच्या बाहेर आलो. आणि या 14 महिन्यामध्ये जेलच्या बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीचा त्रास, म्हणजे ज्या पद्धतीचा त्रास नाही म्हणता येईल, छळ ज्या पद्धतीचा करण्यात आला, तुम्हाला आश्चर्य वाटेल
की माझ्यावर ईडी CBI इन्कम टॅक्स यांनी 170 धाडी टाकल्यात. माझ्यावर, माझ्या परिवारावर, जे काही परिवारात जे नातेवाईक होते, कर्मचारी, आमच्या ऑफिसचे लोक, मित्राचे मित्र, मैत्रिणीच्या मैत्रिणी, अशा 170 धाडी CBI, ED आणि इन्कम टॅक्स टाकले. 170 धाडी. सांगायला दुःख होतं की एका धाडीमध्ये जेव्हा माझ्या मुलांकडे जेव्हा धाड पडली तेव्हा माझा मुलगा आणि माझी सून दोघंही बाहेर होते आणि त्यांची 6 वर्षाची मुलगीही घरात होती. तिच्या आया घरात होत्या, तिच्या त्या स्वयंपाक करणारी बाई घरात होती. जेव्हा हे अधिकारी माझ्या मुलाच्या घरात गेले तेव्हा ती माझी 6 वर्षाची मुलगी तिथे होती. एक महिला अधिकारी ईडीची यांनी त्या 6 वर्षाच्या माझ्या नातीला कॅडबरी चॉकलेट दिलं. या 6 वर्षाच्या माझ्या मुलीला कॅडबरी चॉकलेट दिलं. जितेंद्र आव्हाड साहेब आले. या 6 वर्षाच्या माझ्या मुलीला कॅडबरी चॉकलेट दिलं त्या महिला अधिकाऱ्यांनी आणि तिचीसुद्धा 15-20 मिनटं चौकशी केली. आणि ही जेव्हा आमच्या त्या जी मेड होती तिने जेव्हा माझ्या मुलाला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्या मुलांनी जेव्हा त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना की तुम्ही 6 वर्षाच्या मुलीला त्या निमित्ताने हे बंद करा, तेव्हा त्यांनी 15-20 मिनटं चौकशी केल्यानंतर तिची चौकशी बंद केली. अशा पद्धतीनं यांनी त्रास देत असतानाच या सर्व त्रासामुळे, आमच्या सर्व परिवाराला त्रास देत असताना या त्रासामुळे माझी पत्नी आरती, चिंतेमुळे तिला कॅन्सर झाला. आज 18 किमो घेऊन ती आता कॅन्सरच्या विरुद्ध आपलं लढाई लढत आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण छळ त्या निमित्तानं केला. आणि आता आपण पाहिलं की अनेक जे नेते आपण ज्यांनी, मी सुद्धा त्यावेळेस समझोता केला असता, पुस्तकामध्ये डिटेल लिहिलं आहे की कशा पद्धतीचा समझोता, कशा पद्धतीचं ॲफिडेविट मला कोणी करायला लावलं होतं. तिथे आता नाव घेणार नाही, पुस्तकामध्ये डिटेल लिहिलं आहे. मी जर त्याच्या पद्धतीचा समझोता केला असता तर हे सर्व, या सर्व प्रकरणाला मला सामोरं जावं लागलं नसतं. पण त्या पद्धतीनं समझोता न करता इथे पुढे गेलो. शेवटी आर्थर रोडमध्ये आम्ही होतो, संजयजी राऊत आणि मी होतो तिथे. आणि मला आणि यांना कुठे ठेवलं होतं? आर्थर रोड जेलमध्ये, ज्या ठिकाणी पाकिस्तानचा आतंकवादी अजमल कसाबसाठी जो सेल बांधण्यात आला होता. अजमल कसाब त्यावेळी पाकिस्तानचा आतंकवादी होता, त्याला अरेस्ट झाली होती आणि त्याला आर्थर रोडमध्ये ठेवण्यासाठी स्पेशल सेल बांधला होता. आणि स्पेशल सेल असा होता की तो संपूर्ण जे सेल होता त्याला संपूर्ण लोखंडाच्या चादरीने झाकण्यात आलं होतं. कारण की उद्या जर अजमल कसाबला जर पाकिस्तानला मारायचं आहे आणि त्यांनी जर वरतून बॉम्ब हल्ला केला तर त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये तो मृत्युमुखी नाही पडला पाहिजे, मेला नाही पाहिजे आणि तो सुरक्षित राहिला पाहिजे, म्हणून आमचा सेल संपूर्ण लोखंडाच्या पत्र्यांनी असा झाकलेला होता. कुठेही व्हेंटिलेशन नाही. अशा या अजमल कसाबच्या सेलमध्ये त्यांनी आम्हाला ठेवण्यात आलं. आमचे संजय राऊत साहेबांची कधी कधी आमची भेट व्हायची, बाहेर पडल्यानंतर भेट व्हायची. तर त्याच्यामुळे संजय राऊत साहेब होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने तिथे आमची भेट व्हायची. अनेकदा एकत्र मिळून कॉफी प्यायची. अनेक सणासुद्धा. त्यातल्या त्यात मला संजय राऊत साहेबांना कोर्टाने घरचा डबा अलाव केला होता. हे घरचे जेवण जेवायचे. आणि अनिल देशमुखाला घरचा डबा नाही. नवाब मलिकला घरचा डबा अलाव केला होता, पण अनिल देशमुखला घरचा डबा नाही. आम्ही 2दा कोर्टात गेलो की घरचा डबा द्या. दुसऱ्यांदा जेव्हा कोर्टात गेलो तेव्हा जजचं नाव सांगत नाही, पण जजनी सांगितलं आमच्या वकिलाला, तुम्हाला माहीत आहे ना की महात्मा गांधीसुद्धा तुरुंगात होते. तर महात्मा गांधी तुरुंगात असताना तुरुंगाचा डब्बा खात होते, तर अनिल देशमुखला तुरुंगाचा डब्बा खायला काय झालं? आणि असं म्हणून माझा रिजेक्ट केला. त्याच्यामुळे मला तुरुंगातलं जेव्हा लागत होतं. पण अनेकदा आमचे मित्र लपून छपून पाठवायचे. सणासुद दसरा असला, दिवाळी असली, एखादं ते पोलीसचे शिपाई राहतात त्याला त्याच्या म्हणून तो आपला खिशात घेऊन यायचा पुष्कळदा. पण एकदा मला अजूनही आठवतं, त्यांनी पुस्तकामध्ये त्यांनी लिहिल्या संजय राऊतने. एकदा मी वकिलाला भेटायला जात असताना
काही सणासुदीचा दिवस, काही दसऱ्याचा काही दिवस होता, यांच्या घरून डबा आला होता. ते यांनी आल्यानंतर अनिल राव या तुम्ही आज डबा त्यांनी उघडला, म्हणे या जेवण करू आपण, आज दसरा आहे की दिवाळी जो काही असेल, घरून पुरणपोळी वगैरे आली आहे. मी यांच्यावर जेवायला बसलो नाही तर माझ्यावर तर पाळत होतीच, माझ्या जेवायला बसत नाही तितक्यात कोणतरी जो पाळत ठेवणारा, म्हणजे जे कोणी होते पाळत ठेवणारे, त्यांनी एवढा बंदोबस्त ठेवला होता की अनिल देशमुख काय करतात, संजय राऊत काय करतात, काय खातात, कसे झोपतात, कुठे झोपतात, या सर्व गोष्टीवर पाळत होती. जेवण करत असताना त्यांच्याबरोबर तिथं येऊन तो उभा राहिला आणि तो म्हणाला की अनिल देशमुख साहेब, तुमचा डबाचा तुम्हाला सरकारी ऑर्डर नाही आहे, तुम्ही यांच्यावर कसे जेवताय. तेव्हा संजय राऊतनी सांगितलं, अनिल देशमुख हे सरकारी येऊनच जेवून राहिले, माझ्या डब्यातून मी त्यांना काही दिलं नाही. अशा पद्धतीचं छळ त्या निमित्तानं त्यावेळेस आमचा तुरुंगात झाला. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की संजय राऊत साहेब जेव्हा मी त्यांना भेटायला जायचो, जेव्हा संजय राऊत साहेबाला भेटायला जायचो, ते लिहत राहायचे काहीतरी. म्हटलं संजयजी काय लिहिता, म्हणे उद्याचा अग्रलेख होता. उद्याचा अग्रलेख होता म्हणजे अग्रलेख लिहायची इकडे. आता काय त्यांनी यंत्रणा कशी राबवली माहीत नाही. अग्रलेख इथे लिहिला, त्याचा मथळ मला सांगायचे, एक दोन वाक्य वाचून दाखवायचे. दुसऱ्या दिवशी पाहिला तर सामनामध्ये अग्रलेख जसा तसा. तर बरोबर अग्रलेख यांनी यंत्रणा व्यवस्थित ठेवली की बरोबर अग्रलेख दुसऱ्या दिवशी सामनामध्ये छापून यायचे. पण हे दरवेळेस मला दिसताना म्हणाया, विचार काय तुम्ही इतके लिहिता. अग्रलेखाच्या व्यतिरिक्त जे लिहित बसायचे त्यांनी पुस्तक लिहिणं चालू केलं होतं. ते म्हणायचे, अनिलजी मी पुस्तक लिहितो, तुम्ही पण लिहा. अरे मी म्हटलं, संजयजी मी आयुष्यामध्ये शाळेमध्ये निबंध लिहिले होते, त्याच्या पलीकडे मी काही लिहिलं नाही, तुम्ही मला पुस्तक लिहायला सांगता. पण त्यांच्या आग्रहास्तव, संजयजीच्या आग्रहास्तव मी शेवटी पुस्तक लिहायला घेतलं आणि पुस्तक लिहून काढलं आणि बाहेर आल्यावर मग त्याला फेअर केलं आणि मग त्याचं प्रकाशन केलं. प्रकाशन व्हायचं आहे अजून, तुम्ही तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, माझ्या पुस्तकाचं अजून प्रकाशन व्हायचं आहे, पण ते बाहेर उपलब्ध आहे. पण संजयजीच्या आग्रहानुसार मी लेखक झालो हे तुम्हाला सांगायला इथं विसरलो. असा संपूर्ण ऑर्थरोडमध्ये संजयजीचा सहवास त्यांनी इथं लाभला. पण एकच गोष्ट मला इथे सांगायची आहे की ही जी केंद्रीय यंत्रणा आहे ईडी सीबीआय, याची सुरुवात कशी झाली. 1991 युएनओमध्ये एक फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, 1991 युएनओनी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स तिथे स्थापन केला आणि या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी त्याचे मेंबर नेशन जे होते त्या मेंबर नेशननी ठरवलं की जगामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यापार आहे, जगामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ओपियमचा व्यापार आहे आणि ह्या सर्व गोष्टी ड्रग्सचा व्यापार, ओपियमचा व्यापार थांबण्यासाठी टेररिझम फायनान्सिंग होऊ नये म्हणून त्यानिमित्तानं हा या PMLA कायद्याची स्थापना किंवा याच्या बाबतीत PMLA कायद्याच्या बाबतीतला जो ड्राफ्ट त्यांनी तयार केला आणि त्यांनी आग्रह केला की सर्व देशांनी हा ड्राफ्ट PMLA कायदा लागू करावा. 91 पासून 2004 पर्यंत आपल्या भारतामध्ये हा PMLA कायदा किंवा ईडीचा कायदा नव्हता. जेव्हा चिदंबरम साहेब फायनान्स मिनिस्टर होते भारताचे त्यावेळेस त्यांनी 2004 हा PMLA कायदा म्हणजे ईडीचा कायदा त्यांनी आणला. पण हा काँग्रेसच्या, ठीक आहे, त्यांची जी भावना होती ती अतिशय प्रामाणिक भावना होती, कारण की हा कायदा आल्यानंतर कधी काँग्रेसने या ईडीच्या कायद्याचा कधी दुरुपयोग केला नाही. पण हे 11 वर्षापूर्वी जे सरकार आलं त्यांना आयता तो ईडीचा कायदा, PMLAचा कायदा मिळाला आणि त्याचा ज्या पद्धतीनं 2018 पासून दुरुपयोग त्या निमित्तानं चालू आहे हे आपण सर्व पाहत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नाही पण अनेक राज्यामध्ये या पद्धतीनं अनेकांना भीती दाखवून कशा पद्धतीनं त्यांना सरेंडर करायला येतं,
त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं, हे अशा पद्धतीचं अनेक प्रकार त्यांनी चालू आहे. आणि या बाबतीत सातत्याने लोकसभेमध्ये सुद्धा अनेकांनी अशी भावना व्यक्त केली की हा PMLA कायदा जो याला राक्षसी कायदा म्हणतात, ड्रॅकोनियन लॉ. या बाबतीत काहीतरी विचार व्हावा अशी सुद्धा लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. पण मला वाटत नाही की सरकार त्याच्यामध्ये कोणाला काही हस्तक्षेप करू देतील, कारण की एक मोठं शस्त्र त्या निमित्तानं या सरकारला त्याबद्दल मिळालं आहे. त्याच्यामुळे मला सविस्तर ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगता आल्या, याबद्दल मी परत आपल्या सर्वांचं इथे आभार मानत असताना एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो. मी तुम्हाला पण सांगितली नाही, आपण इतके दिवस बरोबर होतो ऑर्थोडॉक्स, तुम्हाला पण एक गोष्ट सांगितली नाही, पण ती आज मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने मला खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलं, 100 कोटी आरोप लावायचे तुम्हाला सांगितलं, ज्या पद्धतीने खोट्या आरोपामध्ये फसवण्यात आलं, त्याच वेळेस म्हणजे माझ्या घरच्या लोकांनी ही बाब पुस्तकामध्ये लिहिण्यासाठी मला सांगितलं तुम्ही लिहू नका. मी लिहिलं होतं हे प्रकरण एक माझ्या पुस्तकामध्ये, पण माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही हे लिहू नका. माझ्यावर हिंदी चित्रपटातली एक अभिनेत्री, तिचं नाव सांगणार नाही, हिंदी चित्रपटातली एक अभिनेत्री, हिच्या बाबतीत सुद्धा माझ्यावर आरोप झाला. त्याची नोंद ईडीच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे की अनिल देशमुख ताजमहल हॉटेलमध्ये तिला भेटत होते. अशा पद्धतीनं या लोकांनी माझ्यावर तिथे ईडीकडे तक्रार केली. त्याची माझी चौकशी BKCमध्ये जे ऑफिस आहे, ईडी नाही CBI, BKCमध्ये जे CBIचं ऑफिस आहे, त्या CBIच्या ऑफिसमध्ये DYSP मुकेश कुमार आणि त्याच्यावरचे एक अधिकारी होते अनिल यादव, या दोघांनी माझी तिथे दिवसभर चौकशी केली की तुमच्या विरुद्ध अशी तक्रार याच लोकांनी केली आहे, ज्यांचं मी नाव घेतलं ते, आणि अशी तक्रार दिवसभर चौकशी केली. मी त्यांना सांगितलं की ज्यांनी माझ्या विरुद्धची आरोप केलेत, ज्यांनी माझ्या विरुद्ध असं पत्र दिलं, त्यांना माझ्यासमोर तुम्ही आणा. दुसऱ्या दिवशी जेव्हा BKCच्या CBIच्या कार्यालयामध्ये माझ्यासमोर DYSP मुकेश कुमार आणि अनिल यादव यांनी माझ्यासमोर त्याला आणलं, तेव्हा त्यांना विचारलं की याला विचारा आता माझ्यासमोर आणि त्याला सांगा की काय ते तथ्य सांग. तेव्हा त्यांनी तिथे सांगितलं की मी जे अनिल देशमुखवर त्या एका चित्रपटातील हिरोईनबद्दल जे आरोप केले होते त्याच्यामध्ये काही सत्यता नाही. म्हणजे इतक्या खालच्या स्तरापर्यंत जे काही राजकीय लोक होते ते इतक्या खालच्या स्तरापर्यंत ते गेलेत. हे आतापर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं, पण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. त्याचा काही विरोधक म्हणतील की इतके दिवस का चूप होता. आज जरी तुम्ही CBIच्या रेकॉर्ड जर पाहिला तर त्या CBIच्या रेकॉर्डमध्ये या गोष्टीची नोंद आहे. धन्यवाद. मुंबई मराठी पत्रकार संघात हा हुकुमशाही म्हणजे सध्याच्या हुकुमशाही विरुद्ध तुतारी फुकण्यासाठी हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीचे सगळे मित्र या व्यासपीठावर आणि समोर उपस्थित आहेत. सन्माननीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, सन्माननीय माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुमार केतकर, जितेंद्र आव्हाड, विवेक कोरडे आणि सगळ्यात महत्त्वाच्या अतिथी ते जे आज उपस्थित आहेत त्या म्हणजे श्वेता संजीव भट. हुकुमशाही ही अमानुषतेचं कोणतं टोक गाठू शकते याचं उत्तम नमुना म्हणजे श्वेता संजीव भट आणि त्यांचं कुटुंब भोगत असलेल्या यातना. आम्ही सगळेच, मी असेन, अनिल देशमुख असतील, इतर अनेक नावं आहेत, आम्ही सगळ्यांनी त्रास सहन केलेला आहे.
पण एक पत्नी, एक आई, 2 मुलांची गेल्या 7 वर्षापासून आपल्या पतीसाठी जो संघर्ष करते आहे, हा या देशाच्या लोकशाहीतला सगळ्यात मोठा काळा अध्याय आहे. ये भारतीय जनता पक्षाचे लोक सांगत आहेत आणीबाणी म्हणजे काळा अध्याय. ये बीजेपी के लोग आज बोल रहे हैं कि जो इमरजेंसी थी वो देश के इतिहास का काला अध्याय है. मैं मानता हूँ नहीं. ऐसे बहुत से काले अध्याय इस देश में हुए हैं. काळा अध्याय जर सगळ्यात महत्त्वाचा कोणता असेल, या देशात महात्मा गांधींची हत्या झाली, तो सगळ्यात मोठा काळा अध्याय. या देशामध्ये महात्मा गांधीची निशस्त्र 78 वर्षाच्या योद्ध्याची हत्या झाली आणि आजही त्या खुन्यांना गौरवण्यात येतं. हा सगळ्यात या देशाच्या इतिहासातला काळा अध्याय आहे. आणि दुसरा काळा अध्याय कोणता? परवा प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली या देशाचा पंतप्रधान सरेंडर झाला. हा त्यापेक्षा सगळ्यात मोठा काळा अध्याय. आम्हाला आणीबाणी काय सांगताय? आणि त्यानंतर मी सांगेन की श्वेता भट यांच्यासारख्या महिला जो संघर्ष करतात, त्यांच्यावर जो अन्यायाचं, अत्याचाराचं बुलडोजर फिरवला जातोय, तो सुद्धा काळा अध्याय है. और हम सब आपके साथ हैं. आज मैं इसलिए यहाँ आया हूँ क्योंकि मैंने आपका नाम भी देखा कि आप आ रही है. जब मुझे कहा गया कि आप आ रही है, श्वेता संजीव भट्ट आ रही है इस प्रोग्राम को, तो बोला मैं ज़रूर आऊँगा. और हम सब की जिम्मेदारी है. पण एक सांगतो, या देशाच्या सध्याच्या पंतप्रधानांनी कितीही प्रयत्न केले, किती अघोरी कृत्य केली, तरी या देशातली लोकशाही अशी मरणार नाही, तिची हत्या करता येणार नाही. कारण आजही या देशामध्ये एक जिवंत समाज आहे आणि जो या सरकारला प्रश्न विचारायला घाबरत नाही, सरकारच्या दहशतीला घाबरत नाही, प्रसंगी तुरुंगात जायला तयार आहे आणि मरायलाही तयार आहे. इंदिरा गांधीने जी आणीबाणी जाहीर केली ती देशाची गरज होती असं मी मानतो. त्यावेळेला जयप्रकाश नारायण असतील, मोरारजी देसाई असतील, त्यावेळचे नेते, ज्येष्ठ नेते, तुम्ही सरळ सरळ सैन्याला आणि पोलिसांना सांगता सरकारचे आदेश पाळू नका, सरकारचे आदेश पाळू नका. हे जेव्हा सांगता तेव्हा तुम्हाला देशामध्ये अराजक निर्माण करायचं आहे आणि त्या अराजकाच्या मागे कुठली तरी परकीय शक्ती काम करते. त्याच्यामुळे देशातला कोणताही पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, अशा वेळेला राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी संविधानानं दिलेल्या सेक्शन 352(1) हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला. डॉक्टर आंबेडकरांनी देशाला, सरकारला देशाची अंतर्गत सुरक्षा जेव्हा धोक्यात येईल, अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, देश तोडण्याचे प्रयत्न केले जातील, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संविधानाने दिल्यावरती याला काळा अध्याय म्हणता येणार नाही. मग संविधानाला तुम्ही काळा अध्याय म्हणताय, तुम्ही संविधानाचा अपमान करताय. इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारीत राहून अत्यंत कायदेशीर मार्गाने केलेली कृती होती आणि मागच्या 11 वर्षामध्ये जे अघोषित आणीबाणी सुरू आहे याला खरं तर देशाच्या इतिहासात काळा अध्याय म्हणाला पाहिजे.
कोणतं स्वातंत्र्य या देशात राहिलं गेल्या 11 वर्षात? हे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे. कोणाचा आवाज दाबला, कोणाचा आवाज दडपला? या 11 वर्षातल्या अघोषित आणीबाणीनं काय काय नाही पाहिलं. गुजरातमध्ये पटेल आंदोलन पाहिलं. आप इमरजेंसी की बात करते हो, ये अघोषित इमरजेंसी में हमने क्या नहीं देखा है. गुजरात में सबसे बड़ा पटेल आंदोलन हमने देखा और बाद में यही पटेल आंदोलन का नेता हार्दिक पटेल को भी आपने खरीद लिया. जो सबसे बड़ा युवा नेता इस देश में उभर रहा था, उसको भी पकड़कर अपने पार्टी में लाया. ये भी इमरजेंसी है. हरियाणा और उत्तर प्रदेश में हमने जाटों का सबसे बड़ा आंदोलन देखा है. महाराष्ट्र में मराठा आंदोलन देखा है. राजस्थान में गुर्जरों का आंदोलन देखा है. और ये सभी आंदोलनों को आपने कुचल दिया है. ही सर्व आंदोलनं आपण चिरडून टाकलेली आहे. आणि ही आंदोलनं का झाली तर त्या वर्गाचं हक्क आणि अधिकार आपण मारले. नोटबंदी काय? नोटबंदीसारखा हुकुमशाही आणि अत्याचारी प्रकार जगात दुसरा झाला नसेल. जगातला सगळ्यात मोठा अत्याचार हुकुमशाही कुठली असेल तर ती या देशात प्रधानमंत्री मोदीनं तुगलकाप्रमाणे जाहीर केलेली नोटबंदी आहे. देशाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाची कष्टाची कमाईसुद्धा उरबडून घेण्याचा प्रयत्न झाला. पुढले कित्येक महिने लोक बँकांच्या रांगेत उभे होते. आपल्या हक्काचे पैसे, कष्टाची कमाई, बचत मिळवण्यासाठी धडपडत होते. त्यातच ते मेले. ही हुकुमशाही नाही तर काय? यालाच फॅसिस्टपणा म्हणतात ना, दुसरं काय आहे? सामान्य माणसानं तुमचं गुलाम व्हावं, रुपया 2 रुपयासाठी तुमच्या दारात उभं राहावं, ही हुकुमशाहीच आहे. दिल्ली आणि हरियाणाच्या परिसरात 2-2.5 वर्षे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन आम्ही या काळामध्ये पाहिलं. शेतकरी काय करत होते? 3 काळ्या कायद्यांना विरोध करत होते. ज्या कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची राहणार नव्हती, ती कदाचित खाजगी लाडक्या उद्योगपतींच्या मालकीची होणार होती. शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत होते. पण ते आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातसुद्धा शेकडो शेतकरी मारले गेले आणि सरकार शेवटपर्यंत द्रवलं नाही. आता हे इमर्जन्सीवाले विरोधक असं सांगतायत की त्या काळामध्ये आणीबाणीच्या 18 महिन्याच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक झाली. काही लोक त्या लायकीचेच होते. ते कधीच सुटायला नाही पाहिजे होते खरं, तर हा देश खूप पुढे गेला असता. पण मी असं विचारतो, गेल्या 11 वर्षात या मोदीच्या काळात विरोधी पक्षाचा असा कोणता नेता आणि कोणता पक्ष आहे ज्याचा भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीनं छळ केला नाही? सांगा, असा कोणता पक्ष दाखवा मला. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, अगदी गांधी परिवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही सगळे असू, राष्ट्रीय जनता दल असेल, लालू यादव असतील, हेमंत सोरेन असेल, केजरीवाल असतील, ममता बॅनर्जी आहेत, ओमर अब्दुल्ला आहेत. हां, असा कोणता पक्ष नाही की ज्यांना तुरुंगात टाकलं नाही या लोकांनी आणि ज्यांचा छळ केला नाही. तुम्ही आणीबाणीतल्या गोष्टी 18 महिन्यातल्या आम्हाला सांगताय ना. वर्षानुवर्ष लोक अडकलेत. हे समोर एक ज्वलंत उदाहरण आहे. ज्याने तुम्हाला हवी तशी फाईल तयार केली नाही, हा रेकॉर्ड नष्ट केला नाही म्हणून संजीव भटना तुरुंगात टाकल्या 7 वर्षापासून तो माणूस आहे, त्याला जामीन मिळू दिला जात नाही.
आणि या सगळ्याचा वापर करून दहशतीचा तुम्ही काय केलं तर सरकारं पाडलीत, विरोधी पक्षाचे आमदार खासदार विकत घेतलेत, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे मूळ पक्ष हे कोणाच्या तरी हातात तुम्ही सुपूर्द केलेत दादागिरी. ही इमर्जन्सीच आहे ना. निवडणूक आयोग तुमच्या टाचेखाली आहे, न्यायालय तुमच्या टाचेखाली आहे आणि तुम्ही हवा तो निर्णय देताय. हुकुमशाहीच्या पुढली गोष्ट आहे. ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांनी असंख्य लोकांवरती खोट्या केसेस टाकल्या आणि ज्यांच्यावरती केसेस टाकल्या त्यातले बहुसंख्य लोक नंतर स्वतःच्या पक्षात घेतले. त्यात दाऊद इब्राहिमचे लोक सुद्धा आहेत, है ना. जितेंद्र आव्हाड जी ज़्यादा बता सकते हैं, उनके पार्टी के सब दाऊद इब्राहिम वाले सिक्का वाले लोग कैसे आज मोदी के साथ बैठे हैं. ही एक निरंकुश सत्ता आमच्या हातामध्ये आणि आम्ही काही करू शकत नाही. असंख्य विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरती लाठीमार होतोय महाराष्ट्रात, देशात, सर्वत्र. वर्षानुवर्ष लोक जेलमध्ये, वर्षानुवर्ष. संजीव भट हे एकच उदाहरण नाही. सिद्धी कोपन किती वर्ष जेलमध्ये होता. त्याचा काय, पत्रकार सिद्धी कोपन, त्याचे वडील वारले तरी त्याला अंत्यसंस्काराला जाऊ दिला नाही. शार्जिल इमाम, उमर खलीद, साईबाबा, त्याच्यावरती शेवटी कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही. किती वर्ष जेलमध्ये होता. स्टेन स्वामीला तुरुंगात चष्माही देत नव्हते. 80 वर्षाचा म्हातारा, स्लीपर देत नव्हते. 80 वर्षाचा 80 इयर्स ओल्ड स्टेन स्वामी, झारखंड का सोशल वर्कर, यहाँ ही जेल में मर गया, मारा दिया उसको. ही आणीबाणी नाही तर काय. आणि ही कायदेशीर आणीबाणी नाही. मी कायदेशीर आणीबाणीचं स्वागत करतो. इंदिरा गांधीने आणीबाणी जाहीर केली, त्या संसदेमध्ये गेल्या आणि संसदेची मान्यता घेतली. इथे पेहलगावच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे खासदार 1 दिवसाचं अधिवेशन मागतो आहोत. देशावरती हल्ला झालाय, 26 लोक मारले गेले, सिंदूर पुसला गेलाय. प्रधानमंत्री जी एक स्पेशल सेशन ले लो, आप बात करने दो क्या हुआ है. प्रधानमंत्री जी देश को बताइए आप सरेंडर क्यों हो गए. लेकिन इंदिरा गांधी पार्लियामेंट में गई. त्यांनी इमर्जन्सीवरती विरोधकांची टीका पण सहन केली. ही कायदेशीर मार्गानं केलेली कारवाई आहे. आता हे लोक म्हणतात की त्यावेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला, वृत्तपत्रांवरती टाळी लावली वगैरे असं म्हणतात. स्वतः आमच्या मार्मिकला टाळं लावलं होतं. हमारे भी अखबार को टाला लगाया था, फिर भी मैं यहाँ खड़ा हूँ. मार्मिक को, बाला साहब ठाकरे एडिटर थे. लेकिन जिसने मार्मिक को टाला लगाया वो शंकरराव चौहान के बेटे आपके पार्टी में है, अशोक चौहान. शंकरराव चौहान मुख्यमंत्री थे और मार्मिक को टाला लगाया, इमरजेंसी. अब बोलो ठीक है. लेकिन जिसने लगाया उसका जो बेटा है अशोकराव चौहान, वो अब भारतीय जनता पार्टी और मोदी जी के बहुत खास आदमी बन गए. उस वक्त तो त्यावेळेला तुम्ही स्वातंत्र्य म्हणता, आज तुम्ही सगळा मीडिया विकत घेतला आहे. सगळा तुम्ही कोणताही मीडिया घ्या, तिथे मोदींचा लाडका मित्राचा शेअर आहे. पहा तू NDTVचं काय झालं. NDTVचे मालक प्रणव रॉय यांच्या घरावर छापे पडले. ईडी, इन्कम टॅक्स, CBI तपास, त्यांच्यावरती आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले. आणि अचानक एक दिवशी गौतम अडाणीने NDTV विकत घेतला. NDTV विकत घेतला आणि त्यानंतर प्रणव रायवरच्या सगळ्या केसेस क्लोजर रिपोर्ट, ताबडतोब क्लोजर रिपोर्ट. खेळ खतम. एक तर प्रणव रायवरचे आरोप खोटे होते,
किंवा प्रणव रॉय याच्याशी तुम्ही काहीतरी डील केलं. पण प्रणव रायचा चॅनल ताब्यात घेण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती झाडी टाकली. मुंबईचं विमानतळ अडाणीला दिलं. त्यासाठी तो जीविकेचा रेड्डी त्याच्या डोक्याला रात्री बंदूक लावली, सही कर नाहीतर ईडी तुला घेऊन जाईल. ही आणीबाणी नसून हे आणीबाणीचे बाप आहे. मित्रांनो, मी एवढंच सांगायसाठी उभा आहे. ती आणीबाणी 18 महिन्याची होती, त्याला 50 वर्ष झाली. ते विसरायला पाहिजे. हे अजून त्यातच अडकून पडलेलं आहे. ते यासाठी की मागच्या 11 वर्षातली यांची पापं, यांची दहशत, ह्याच्यावर चर्चा होऊ नये, त्याविरुद्ध लोकांनी उभं राहू नये आणि आमच्यासारखे लोक तुरुंगात जातील येतील. पण हा देश आणि या देशाचं लोकशाही टिकली पाहिजे. नरेंद्र मोदी स्वातंत्र्याचा रोज खून करतो आहे. अमित शहा स्वातंत्र्याचा रोज खून करतो आहे, लोकशाहीचा रोज खून करतो आहे. आपल्याला सगळ्यांना इथे बसलेले लोक मोजके असतील, पण कुठेतरी एक ठिणगी यासाठी आपल्याला टाकावी लागेल. आणि मला असं वाटतं ते काम महाराष्ट्राला करावं लागेल. आतापर्यंत इतिहास असा आहे की महाराष्ट्रात ठिणगी पडते आणि देशामध्ये वणवा पेटतो. मग तो स्वातंत्र्याचा असेल, भ्रष्टाचार विरोधी असेल किंवा अन्य काही असेल. आपण त्यासाठी सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. मगाशी देशमुख साहेबांनी त्यांची पूर्ण स्क्रीन प्ले तुरुंगातला सांगितला. आम्ही सहकारी आहोत तुरुंगातले. नंबरकारी जरा बरं नाही ना. आम्ही सहकारी आहोत, सहअध्यायी आहोत, सहपाठी आहोत. तुरुंगात जाणं ही काय वाईट गोष्ट नाही आहे देशासाठी. आम्हाला सुद्धा तुम्हाला पेन्शन द्यावं लागेल सत्ता आल्यावर. हमको भी पेंशन देना पड़ेगा, ताम्रपट देना पड़ेगा. अब 18 साल जो जेल में थे उनको लोग पेंशन दे रहे डबल. तो हमारा भी विचार करना पड़ेगा. हम 1 रुपया लेंगे, लेकिन हम भी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी आमच्यासारखे लोकसुद्धा खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आम्हाला तुरुंगात टाकलं होतं. आम्ही सुद्धा कसाबचं भूत बघत यार्डामध्ये बसलो होतो की रात्री कसाबचं भूत येईल. आम्ही त्याच्याशी चर्चा करू, कारण एकांतवासामध्ये फक्त भूताची सोबत असते. आज एक चांगला कार्यक्रम आपण घेतला आहे. नक्की लोकांमध्ये जागृती होईल. आपण काम करत राहू आणि प्रत्येकाला इथे लढावं या प्रेरणेतून इथे आलेत. माझ्या सगळ्यांना